बीड शहरातील कांताबाई योगाजी वडमारे यांचं कार्य आज समाजासाठी प्रेरणादायी ठरते। गेल्या 10 वर्षांपासून त्या आणि त्यांचे कुटुंब संविधान जागराचं महत्त्वपूर्ण काम सातत्यानं करतायत। दररोज सायंकाळी त्या घरात नियमितपणे संविधानाचं वाचन करतात आणि लहान मुलांसह नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करतात। संविधानाचा प्रसार व्हावा, समाजात समता आणि न्यायाची भावना रुजावी, या एकच उद्देश खरतर डोळ्यासमोर ठेवून वडमारे कुटुंब अथक प्रयत्न करतात। त्यांच्या या कार्याची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे त्यांनी आपल्या घराला संविधान असं नाव दिले। इतकंच नाही तर वर्षभर घरावर आकर्षक लाइटिंग करून संविधानाप्रती नागरिकांचं लक्ष वेधून घेतले गेले। या कुटुंबाची संविधानावरील निष्ठा एवढी आहे की त्यांनी आपल्या मुलाचं नाव देखील संविधान असं ठेवले। त्यांच्या या कृतीतून संविधानाविषयीचा आदर, एकात्मतेचा आणि समतेचा खरतर संदेश स्पष्टपणे दिसून येतोय। आमची श्रद्धा आहे त्यांच्यावर सगळी। आम्ही त्यांचं नेहमी वंदन घेतो, 2 टायमाला पूजा करतो। काय काय करता आणखी? गुरुवारी उपास धरून सगळी वंदना वाचते, सगळं 2 टायमाला पुस्तक वाचते, हार फुलं वाहून त्यांचं दर्शन घेते, प्रार्थना। सगळ्यांना माहिती व्हावं की संविधानाचं महत्त्व काय आहे, कोणाच्या पासून कसं आपलं उत्तर दर्शन झाले, कुणी आपल्याला सगळं हे शिकवलंय, म्हणून आम्ही सगळ्याला माहितीसाठी नाव टाकतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।